नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, 21 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर दरम्यान राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। मात्र हा पाऊस आपल्या राज्यामध्ये काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा तर काही भागात हलक्या स्वरूपाचा राज्यामध्ये या दरम्यान पाहायला मिळेल। मित्रांनो, 21 आणि 22 या तारखेला आपल्याला राज्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पाहायला मिळेल। तसेच 23, 24 आणि 25 ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण राज्यात मोठा जोरदार वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे। मित्रांनो, माहिती अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण पहा। तर पाहणार आहोत मित्रांनो, हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या तालुक्यांमध्ये, गावांमध्ये असणार आहे। त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो, तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहता पण आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करत नाही। त्यामुळे मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलला आता सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा व व्हिडिओला देखील लाईक करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल। व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहता ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, माजलगाव, सिल्लोड, वैजापूर, उदगीर, परळी या सर्वत्र परिसरांमध्ये मोठा मुसळधार पाऊस आपल्याला 21 ते 25 ऑक्टोबर दरम्यान झालेला पाहायला मिळेल। तसेच मित्रांनो, 23, 24 आणि 25 ऑक्टोबर दरम्यान अतिमुसळधार पाऊस या संपूर्ण परिसरात होऊ शकतो। तर 21 आणि 22 ऑक्टोबर दरम्यान राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। तसेच मध्य महाराष्ट्रात पाहिले असता यामध्ये पुणे, सासवड, सातारा, कराड, विटा, सांगली, कोल्हापूर, कुची, जत, सोलापूर, पंढरपूर, इंदापूर, करमाळा, बारामती, दौंड, अहिल्यानगर एकंदरीत मित्रांनो पाहायचं झालं तर सर्वत्र मध्य महाराष्ट्रात आपल्याला पुन्हा एकदा पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील या समावेश झालेला आहे। तसेच वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो, त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्त्वाचे आहे। त्याचप्रमाणे कोकण किनारपट्ट्यात पाहिले असता कोकणामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, मालवण, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच संपूर्ण कोकण किनारपट्ट्याच्या इतरही आसपासच्या परिसरात मोठा मुसळधार पाऊस पुन्हा एकदा 21 ते 25 ऑक्टोबर दरम्यान झालेला पाहायला मिळेल। तसेच उत्तर महाराष्ट्र खान्देच्या भागात नाशिक, इगतपुरी, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, भुसावळ आणि तसेच खान्देच्या इतरही आसपासच्या परिसरात विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला 23, 24 आणि 25 तारखेला झालेला पाहायला मिळेल। तर यातील नंदुरबार या परिसरात इतर भागापेक्षा पाऊस कमी प्रमाणात पाहायला मिळेल। मित्रांनो, पुढे विदर्भातील अंदाज पाहायचे झाले असता आपण या ठिकाणी पाहू शकता विदर्भामध्ये देखील आपल्याला अमरावती, अकोला, बुलढाणा, खामगाव, वाशिम, यवतमाळ, वर्धा, हिंगणघाट, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व तसेच संपूर्ण विदर्भामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस 22, 23, 24 आणि 25 तारखेला झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, एकंदरीत पाहायचे झालं तर राज्यातील वातावरण हे आता पुन्हा एकदा बदलणार आहे। महाराष्ट्रामध्ये 21 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर दरम्यान 5 ते 6 दिवस मोठे पावसाचे राहणार आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्रातील बहुतांश भागांना हवामान खात्याने देखील ठिकठिकाणी पावसाचे मोठे अलर्ट दिले आहे। तर या पावसामध्ये वादळी वाऱ्याचे व विजांचे प्रमाण देखील राहणार आहे। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहता ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।